सुप्रभात मंडळी, आज आहे आपल्या मिलेट डाएटचा 8वा दिवस आणि आपण काल भिजवले होते बार्नयार्ड मिलेट। आणि आज उठल्या उठल्या आपलं जे डिकॉक्शनचे पानं होते ते गिलोयचे होते, गुळवेलचे होते। त्यामुळे आपण मस्तपैकी गुळवेलचा काढा करून घेणार आहोत। अगदी कपभरच पिणार आहोत। एक 5 ते 10 मिनिटात हा तयार होतो। आणि हा गुळवेलचा हर्बल टी घेतला की आपण भटकन तिला बाहेर पडणार। बाहेर पडलो की एखाद्या तासाने घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर तुम्ही काल बनवून ठेवलेली बार्नयार्ड मिलेटची आंबाली एक तर खायची आहे, किंवा काल रात्री ज्यांनी भिजवून ठेवलेले आहेत त्यांनी मिक्सरमधनं बारीक करून त्याचे सरळ धिरडे करून त्याच्याबरोबर एखादी भाजी बनवायची आहे। म्हणजे पोळ्या लाटण्यापेक्षा अतिशय उत्तम सोपा डाएट प्लॅन आहे आणि परत भरपेट खायचं आहे मंडळी। उपाशी कोणालाच राहायचं नाहीये। तुम्ही 2च्या जागी 4 पण धिरडे खाल्ले ना तर तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही। उलट तुमचं वेट लॉस म्हणण्यापेक्षा वेट मेंटेन हे फटाफट होईल। शरीरातले टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील आणि याच्यात जे जादुई फायबर स्ट्रक्चर आहे हे तुमच्या शरीरावर काम करायला लागेल। तर जे जादुई लक्षणं दिसायला ना मंडळी साधारण 15 दिवस जाऊ द्यावे लागतात। 15 दिवस गेले की अगदी तुमच्या लक्षात येण्यासारखं तुमची पचनक्रिया सुधारते, तुम्हाला भूक लागायला लागते, तुमची स्किन मध्ये ग्लो येतो, केस चमकदार बनायला लागतात आणि दुर्धर आजार हळूहळू हे कमी व्हायला लागतात। तर मंडळी चला, सकाळचं जेवण 10च्या आत, संध्याकाळचं जेवण 6च्या आत, रात्री झोपताना एखादं प्लांट मिल्क, दूध घेऊ नका। अगदी देशी गाईचं असेल तरी दूध शक्यतो तुम्ही अवॉइड करायचं आहे आणि मस्त एखादं प्लांट मिल्क पिऊन छानपैकी झोपून घ्या। आता मंडळी उद्याचा दिवस आहे तो 9वा दिवस आहे आणि तुम्हाला भिजवायचे आहेत ते ब्राउन टॉप मिलेट। तर नमस्ते मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र।